सर्वप्रथम सर्व दर्शकांचं ग्रामप्रभाच्या बातमीपत्रात स्वागत। आज आपल्या मंगरुळपीर तालुक्यातील पिंपरी अवघण या गावामध्ये या वाशिम जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत दादाजी ठाकरे यांचं इथं आगमन झालेलं आहे। या आश्रमाते संस्थानला क दर्जा निर्माण करण्यासाठी त्यांचं खूप मोठं हे आहे। तर दादासाहेब, आणखी आमचं थोडंसं रस्त्याचा मार्ग आहे, कसा करावा, काय करावा, काय वाटतं यातून तुम्हाला? सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या गावकऱ्याच्या पुढाकार घेतल्यामुळे या संस्थानला क दर्जा देण्यासाठी मला जे प्रयत्न करता आले त्याबद्दल मी माझं भाग्य समजतो। ते काम मला करता आलं। अनेक वर्षापासून या संस्थानची माझी भेट असते आणि सगळ्यांची ती मागणी होती, ती आज पूर्ण झाली। दुसरी सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे, पिंपरी गावापासून तर मंदिरापर्यंत असणारा रस्ता आज सगळ्यात महत्त्वाचा रस्ता या संस्थांसाठी आणि भाविकांसाठी आहे। तो रस्ता येणाऱ्या पुढच्या वर्षाच्या काळामध्ये म्हणजे 26-27च्या बजेटमध्ये कसा मंजूर करता येईल हे आमचा प्रयत्न असणार आहे। आणि पुढच्या काळामध्ये हा रस्ता पहिल्यांदा आम्हाला माती काम करून, गिट्टीचं काम करून त्याला हे करायचं, नंतर त्याला डांबर या ज्या गोष्टी आहेत ते पुढच्या वर्षी करायचं असं माझा मानस आहे। एवढंच नव्हे, इथं भाविक भक्त येतात, पावसाळ्याचा दिवस ते यात्रेच्या वेळेस असेल किंवा भागवत सप्ताह असेल त्यावेळेस इथं एक चांगलं त्यांना बसण्या उठण्याचं ठिकाण व्हावं म्हणून एक ओपन शेड आणि खाली पेवर ब्लॉक अशी एक व्यवस्था इथं झाली पाहिजे, अशी सुद्धा आमची इच्छा आहे। त्यालाही सुद्धा ईश्वर आमच्या या सगळ्या प्रयत्नाला यश देईल एवढी प्रार्थना करतो। आपण नेहमी मी या संस्थानला येतो, संस्थानचे अध्यक्ष आमचे गजानन मामाजी असतील, बाकी सगळी मंडळी नेहमी आल्यानंतर आदरातिथ्य करतात, स्वागत करतात आणि या ऋणात नेहमी राहतो। ते ऋण फेडण्याची शक्ती मला आश्रमात एवढंच सांगतो आणि थांबतो।